तब्येत बिघडल्यानं अजित पवारांचे नाशिकमधील पुढील सर्व कार्यक्रम रद्द. नाशिकच्या ओझर विमानतळावरून पुण्याला रवाना. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न. तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजितदादांचं उत्तर. सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे याच हेतूनं धस काम करत आहेत. मात्र राजकारणात संवाद खुंटता कामा नये. मुंडे धसांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. भास्कर जाधवांचं व्हॉट्सअप प्रोफाईल आणि स्टेटस चर्चेत. मोरक्या जिद्दी व धाडसी असेल तर माणसेच काय, जनावरही विश्वास टाकतात. भास्कर जाधवांच्या या स्टेटसमुळे चर्चांना उधाण. निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणीचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं. मात्र श्रीमंत महिलांनीही अर्ज घेतल्याचं निवडणुकीनंतर समजलं. अजित पवारांची मोठी कबूल. आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो, मित्रपक्षाचा नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा. अजित पवारांसमोरच आमदार सरोज अहिरेंकडून नाराजी व्यक्त. बीड जिल्हा कारागृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार. संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीआयडीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना. वाल्मिक कराड याच जिल्हा कारागृहात आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला नितीन गडकरी हजर राहणार. रणवीर अलाहाबादियाला राष्ट्रीय महिला आयोगाचं समन्स. रणवीर अलाहाबादिया समय रैनाला उद्या चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश. अमेरिकेकडून भारताच्या निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठीच्या 182 कोटींचा निधी रद्द. एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाचा निर्णय. अमेरिकन करदात्यांच्या पैशातून होणारे सर्व खर्च रद्द.